नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजची ट्रिक आहे महिलांना. तवा काळा असा झाला का नाही तर कसा घासू पांढरा शिपट निघत नाही बघा, म्हणून त्यासाठी बघा ही टिप आजची. तर बघा ही तवा असा तापवून घ्यायचा, जरा थोडासा तापवून घेतल्यानंतर का नाही त्याच्यावर थोडीशी साखर टाकायची चिमूटभर. तर बघा ही एवढी साखर घेतली मी. बघा ही जिथं जिथं काळा आहे का नाही तिथं असं टाकून घ्यायची ही साखर अशी, आणि थोडी घेतली तरी चालते. अशी कडकडून इकडं ह्याच्यावर घ्यायची बघा ह्याची. तवा कसं काळा आहे त्याच्यावर कमी जास्त साखर घेऊ शकताय तुम्ही. तर हे आणि असं सगळीकडे असं पसरून घ्यायची त्याच्यावर साखर बघा. आणि ह्या ट्रिकनं का नाही तवा एकदम मस्त असा पांढरा शिपट असा निघतोय बघा. हे तुम्हाला दाखवते मी. तर बघा साखर अशा प्रकारे झाल्या. आता ह्याच्यावर का नाही अर्धा लिंबू असं पिळून घ्यायचा, म्हणजे असं चोळून ह्याला. हे बघा हे लिंबू पिळलाय मी असं. हे बारीक गॅसवरच असं गरम गरम आहे तोवरच हे करून घ्यायचं बघा, चोळून घ्यायचं चांगलं. तर लिंबू असं पोळेल म्हणून का नाही त्याच्यात चाकूच्या साह्याने हे असं हे करा बघा. हे पहिले चाकू किंवा काहीतरी चमचा वगैरे आहे का नाही त्याच्यात खाऊन घ्यायचं लिंबू. तर हे काही अशा प्रकारे, आणि असं पटापटा घासून घ्यायचं आणि ह्याच्यावरती सोडा टाकायचा जरा. तर आता गॅस बंद करूया आपण. सोडा टाकल्यानंतर हे जास्तच फसफसतंय बघा. तर बघू शकता ही सोडा टाकल्यापासून होते. तर एक चिमूट म्हणजे 2 चिमूट असं सोडा टाकला. तर हे असं सगळं पसरून घ्यायचं बघा. ही बघा ही. आणि हे गरम गरम तवा आहे का नाही तवरच पटपट घासून घ्यायचं. तर बघू शकता हे काही कसा केस आला याला सोडा आणि लिंबू टाकायचा. तर ही ताराच्या घासणीनं पटापट गरम आहे तोवर घासून घेऊया. तर बघू शकता आपला तवा कसा निघला ही. तर ह्या आधी मी ही ट्रिक मोबाईलवरच बघितली होती. ह्याच्या आधी पण माझा हाच तवा एकदम काळा झाला होता, त्यावेळेस मी तसं करून पाहिल्यानंतर निघलं होतं. म्हणून आता हे दुसऱ्यांदा म्हटलं पांढरा शुभ्र काढायला लागले तर तुम्हाला पण दाखवावं, म्हणून मी खरं तर तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलता. तर बघू शकता ही कसं. आणि तुम्ही पण ही ट्रिक करून बघा, खरंच चांगला निघतोय तवा. आणि ताराच्या घासणीने घासलं नाही चांगलाच निघतोय. ही करायचं नाही दगडाचं, म्हणजे तुम्ही दगड वापरत असाल तर दगड वापरायचं नाही गरम असताना, शक्यतो ताराची घासणीच वापरायची.